नमस्कार मैत्रिणींनो, मी तृप्ती स्टिचिंग विथ तृप्ती मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण या उरलेल्या ब्लाऊज पीसच्या कपड्यापासून हे समई आसन किंवा देवांचे आसन बनवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये ब्लाऊजचा उरलेला कपडा, अस्तर, लेस आणि कॅरी बॅग लागणार आहे, जे की आपल्याला तेल खाली सांडू नये किंवा वॉटरप्रूफ आपण हे बनवूया हे समई आसन। तर आपण चला सुरुवात करू व्हिडिओला। आपण प्रथम जे ब्लाऊजचे उरलेले कपडे आहेत ना, ते 2 तुकडे घेतलेले आहेत मी हे चौकोन। ह्याला प्रथम आपल्याला 2 फोल्ड आणि नंतर 4 फोल्ड असं घडी घालायची आहे। 4 फोल्ड करायचे आहेत, हे पहा अशा रीतीने। आणि मी एक 3 इंचाचा साधारण अर्ध वर्तुळ कट करणार आहे। म्हणजे हा जर आपण ओपन केला तर एक 6 इंचाचा मोठा वर्तुळ तयार होईल। तुम्हाला किती तुम्हाला जर छोटं वर्तुळ करायचं, छोटं किंवा मोठं तुमच्या समईच्या जो खालचा बेस असतो ना त्याच्यावर अवलंबून आहे। तर मी 6 इंचाचा बेस घेतलेला आहे। तुम्ही याच्यापेक्षा कमी किंवा जास्ती मोठाही करू शकता। हे पहा, मध्ये मी पिन लावलेले आहे, म्हणजे कपडा सरकून वर्तुळ जे आहे ना ते व्यवस्थित कट व्हावं अशा रीतीने कट केलेले आहे। आणि आपल्याकडे आता 2 वर्तुळ आपल्याला मिळालेले आहेत। तर आपण जे मेन कपडा कट केलेला आहे त्याच रीतीने आपण 2 फोल्ड केलेलं एक अस्तरचंही कापड घ्यायचं आहे। अस्तरचं कापड तुम्ही कुठल्याही रंगाचं घेऊ शकता, कारण ते खाली जाणार आहे। आणि अशा रीतीने हे पहा, मी अस्तरही कट करून घेतलेलं आहे। तर आपल्याकडे अशा रीतीने अस्तरचे 2 आपल्याला भाग मिळालेले आहेत। तुम्ही याच्या आतून आणखीन तुम्हाला एखादी लेअर करायची असेल तर तुम्ही फोमचीही करू शकता, जी की कपड्यांमध्ये मुलांच्या जीन्स पॅन्टमध्ये येते ना, तीही ठेवू शकता। तर अशा रीतीने मी 2 घेतलेले आहेत। आता हे जी कॅरी बॅग आहे ना, याचेही आपल्याला असं सेम वर्तुळ काढायचे आहेत 2, कारण की समईचं तेल जे असते ना ते खाली फरशीवर काही ओघळून येतं ना, त्याच्यामुळं सगळीकडं चिकट होतं। त्याच्यासाठी ही आपण म्हणजे ऑइल प्रूफ बनवायची आहे समई, त्याच्यासाठी ही प्लास्टिकची आपण बॅग घेतलेली, कोणती तुम्ही घेऊ शकता। मी मिशोचे पिशव्या असतात ना त्याचा वापर केला आहे। तुम्ही दुसऱ्याही कॅरी बॅग करू शकता, ती थोडीशी सॉफ्ट असायला पाहिजे कॅरी बॅग। हे पहा, अशा रीतीने मी दोन मेन कपड्याचे, 2 अस्तरचे आणि 2 कॅरी बॅगचे म्हणजे पॉलिथिनचे वर्तुळ असे घेतलेले आहेत। तुम्हाला जर हे जरा समई आसन आणखीन थोडंसं जाड हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ही फोम शीटही घालू शकता। हे पहा, अशा रीतीने मेन कपडा, मग कॅरी बॅग आणि मग त्याच्यावर अस्तर अशा आपण लेअर लावून ठेवायची आहे। हे पहा, अशा म्हणजे मेन पॉलिथिन जे आहे ना ते मधल्या भागात जायला हवं। आणि याच्या कडेला आता आपण शिलाई मारून घेऊन ह्याला फिक्स करूया। याला पलटण्याची गरज नाही, आपण हे असेच मारून घेऊया। अशा रीतीने मी कडेने एकदम शिलाई मारून घेतलेली आहे आणि व्यवस्थित एक्स्ट्रा जे आहे ते कटिंग करून घेतलेले आहे। अशा प्रकारे दोन्ही वर्तुळ तयार केलेत। आता याच्या कडेने जे आपल्याला फ्रिल लावायची आहे ना, ती मी एक 2.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे। आणि लांबी म्हटलं तर मी भरपूर लांब घेतलेली आहे, किंवा फ्रिल तयार करायला आपल्याला जास्ती लांब लागेल। तर ह्याच्यावर मी मार्किंग केलेलं आहे। हे पहा, हे जे वर्तुळ आहेत ना याच्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। म्हणजे ह्याला क्विल्ट करून घ्यायचं आहे आपण सगळीकडून। ओपन ठेवलं आपण, जर फक्त वर्तुळ तसं ठेवलं ना ते अशा वेगळ्या रीतीने असे वर खाली होतं, फुगतं। त्याच्यासाठी हे अशा रीतीने आपण 4-4 शिलाई मारून घ्यायची आहे प्रत्येक दोन्ही वर्तुळांमध्ये। हे पहा, तुम्हाला कमी जास्त तुम्ही मारू शकता शिलाई। हे पहा, हे उलट्या साईडने असं दिसत आहे। अशा रीतीने मी केलेलं आहे तयार। आता जी 2.5 इंच रुंदीची आणि लांबीला भरपूर मी अशी लांबच एक पट्टी तयार करून घेतलेली आहे। आणि त्याची फ्रिल अगोदर तयार करून घ्यायची आहे। आणि फ्रिल तयार झाल्यावर ह्या अशा रीतीने वर्तुळाच्या खालच्या साईडने लावायची आहे फ्रिल। हे पहा, लक्ष देऊन बघा। हे पहा, वर्तुळ वरती आलं पाहिजे आणि फ्रिल जी आहे ना ती खाली गेली पाहिजे याची। अशा रीतीने पूर्ण आपले जो वर्तुळ आहे ना तो मी कवर करून घेतलेला आहे फ्रिलनी। अशा रीतीने कट करायची आहे। आणि शेवटीला जिथे वर्तुळ संपतं ना तिथं मग आपल्याला ही व्यवस्थितरित्या ही फ्रिल आहे ना दोन्ही साईडनी जोडून घ्यायची आहे। हे पहा, अशा रीतीने जोडून फिक्स करायची आहे। याच्यासाठी तुम्हाला मोठी फ्रिल तयार करून अगोदरच ठेवावी लागेल। अशा रीतीने कट करायचं आहे व्यवस्थित।
हे पहा, हे अशा रीतीने फ्रिल जोडली गेलेली आहे आणि वरच्या साईडनी काही दिसत नाही. आता जी वरचा भाग आहे जो आपण काही फिनिशिंग येण्यासाठी म्हणून किंवा त्या वर्तुळाचे दोरे निघत नाही, तर अशा रीतीने आपण ही लेस लावायची आहे. हे पहा, मी पूर्ण वर्तुळाला लेस लावलेली आहे. शेवटीला पण दुमडून घेऊन व्यवस्थित लेस लावलेली आहे. हे पहा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खालच्या साईडनी पण एखादा अस्तर किंवा आणखीन एखादी कॅरी बॅग लावू शकता, पण मी नाही लावली, असंच ठेवलेलं आहे. अशा रीतीने मी दोन्हीसुद्धा हे आसन तयार करून घेतलेले आहेत फ्रिल लावून. हे पहा, ग्रीन कलरचा ब्लाऊजचा कपडा असल्यामुळं मी याला येलो कलर्स म्हणजे पिवळ्या रंगाची झालर तयार केलेली आहे, जी खूप सुंदर दिसत आहे. अशा रीतीने माझे दोन्ही समई आसन तयार झालेत. याचा आपण अनेक तऱ्हेने उपयोग करू शकतो. याच्यावर आपण कलशही ठेवू शकतो. मार्गशीर्ष महिन्यात आपण जे काही मार्गशीर्षचे गुरुवारी पूजा करतो ना, किंवा असंही कलशसाठी पण हे आसन यूज होईल तुम्हाला. त्यानंतर समई आसन आहे. मी समई नाही ठेवली, छोटा दिवा लावून ठेवला आहे. तर आपण याच पद्धतीने आपण ह्या दिव्याच्या साईजचंही छोटंसं करू शकतो आपण आसन. म्हणजे एक आसन तुम्ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकता. आणि शेवटीला मी विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवली आहे. याच्यावर ही खूप छान बसली आहे. तर तुम्ही जे काही ब्लाऊजचे कपडे उरतात ना, त्यापासून तुम्ही हे असे सुंदर सुंदर आसन, समई आसन, दिया आसन असं तयार करू शकता, किंवा कलश आसनही तुम्ही याला म्हणू शकता. हे पहा, आणि मी शेवटीला कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे, तर हे खूप सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींनो, मी बनवलेले समई आसन तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आणखीन एका अशाच यूजफुल व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.